हॅलो गाइस, श्रावणीज रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा सर्वात आवडता झटपट चविष्ट नाश्ता कांदे पोहे। चला तर मग सर्वात आधी आपण पोहे भिजवून ठेवूया। आता कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे घालून गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेऊया। बघू शकता तुम्ही शेंगदाणे छान असे तळले गेलेले आहेत। आता आपण त्यांना एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि मग याच तेलामध्ये मी बटाटे फ्राय करून घेते। बटाटे लवकर शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं। बटाटे गोल्डन फ्राय झाल्यानंतर आपण त्यांना साईडला काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये मी अजून थोडं तेल घातलं। त्यानंतर त्याच्यामध्ये घातले राई जिरं थोडं तडतडलं की नंतर मी त्याच्यामध्ये घातले आहे हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची। आता आपण त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा। आता हे मिश्रण आपण परतून घेऊया। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, कारण आपण बटाट्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे। हे सगळं आता आपण एकजीव करून घेऊया आणि त्यामध्ये टाकू आपण तळलेले बटाटे। त्यानंतर अर्धा चम्मच हळद घालून हे मिश्रण आपण परतून घेऊया। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण त्यावर घालणार आहोत कोथिंबीर। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे भिजवलेले पोहे आहेत ते घालून घेऊया। सर्व मिश्रण परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टेस्ट बॅलन्स करण्यासाठी वरून थोडीशी साखर घातली। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते टाकून घेऊया। चला तर गाईस, माझे पोहे तर रेडी झाले। मी आता गार्निशिंग करून घेते कोथिंबीर आणि ओलं खोबऱ्याचा किस घालून। तर गाईस, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि श्रावणी वर्ल्डला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बाय गाईस, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।